तर गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे नागपंचमी, सो नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। आणि आता मी इले असे ह्या काढूक हळदीची पानं बघू शकताय तुम्ही, हे बघा हळदीची पानं तिकडे आणि थोडं कढीपत्तो पण आहे माका। सो इकडनंच ह्या आमचा परडा, सो इकडेच सगळा भेटताला माका। सगळी पानं आम्ही धुवून घेतलेली असो, हे बघू शकता तुम्ही स्वच्छपैकी अशी। थोडी मी तिकडची काढलंय आणि आता इकडची थोडी काढलंय, कमी पडतीत म्हणून। सो आता आपण बनवूया पातोळी। इकडे हा कढीपत्ता आहे बघा, तर हे काढते मी पण थोडी हळदीची पानं ती पण काढते। आणि हे बघा इकडे रानभाजी पण इलेली आहे, ही असा कसली भाजी, तर ही पेवेची भाजी आहे ही वाली। तर नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी बनवणार आहे पारंपरिक रेसिपी म्हणजेच पातोळे। तर पहिलं तर हळदीची पानं काढून धुवून घेतली आणि मग ही खोबरं आणि गूळ असं व्यवस्थितपणे गरम करून गूळ चून करून घेतला आणि अशा प्रकारे मग त्याच्यात थोडीशी वेलची पावडर घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि तांदळाचं पीठ मळून घेतलं, जसं की मोदकाला तयार करतात तसं। आणि अशा प्रकारे हळदीच्या पानावर थापटून घेतली आणि त्याच्यात गुळचून टाकून फोल्ड करून घेतला आणि अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। आणि जसं मोदक स्टीम करतात तसंच स्टीम करायचं ह्याला। आणि हे झाले आपले पातोळे तयार। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।